नमस्कार भावांनो बहिणींनो. आज तुमच्या ताईच्या काळजात दुखू लागलं तर आराम करत होती, तर आता बरं वाटलंय. तिखट तर सैनच होत नाही. तिखट खाल्लं होतं तसंच होतंय, लगेच लय दुखतंय. मग थोडंसं दही खाल्लं. कमेंटमध्ये सांगितलंच होतं दही खा म्हणून, तर बरं वाटतंय. तर खरंच दही खाल्लं तर काळजातली ठणकच राहिली. मग काल पण नाही एवढं काढला, दर दिवस तसंच व्हायला लागले. काल हरसू भैयानं आळस केला, टाकू नको म्हणे आज हिडो राहू दे ना, दर दिवसच काय टाकते. आळस करून देतोय ते माणसाला, आळस आणून देतोय. राहू दे मम्मीने. काल काय झालं, सिलेंडर मागवलं आपण तर मग ते लागानच गेलं लय बेजार झालो. असं झालं मग ते काल हेडो काढायचा तर हरसू भयान द्यायला मला आळस आणून काढू नको मम्मी. ते कधीच माणसाला उलास आणून देत नाही. आणि कानातले ना मोरपंखी त्या म्हातारी जवळचे संपलेत, मला डबल आणायचे होते. लय आवडलेत मला. मोठाले कानातले आवडत नाहीत मला. आणि गळ्यात पण घालायला लय नाही आवडत. एकच मणी घालत असते मी ड्रेसवर, भारी वाटते. ड्रेसवर जास्त नाही चांगलं वाटत आहे ना. मला काय माहित पडतंय, काय माहिती पडतंय मग. तुही पसंत मी काय सांगू. हे ड्रेस तुमच्या पसंतचा आहे माझ्या अंगातला, तर मस्त ड्रेस आहे. गळा गिळा आवडलाय मला, मस्त आहे. सगळ्याला आवडलाय ड्रेस, सगळ्याला. माझ्या आई सगट आपली चॉईस आहे ना. आता काळ्या कलरचा घ्यायचा आहे मला, याला सोबती काळा कलर घेईन मी आता. काळा आज तुमच्या दाजीला बनवायचे कुटके उडदाच्या डाळीतले. सगळं साहित्य तयार करून ठेवलंय. हेडो काढता काढता मधातच बंद झाला. असं होतंय का, बोट लागलं का काय माहिती, बंद झाला तो. डबल चालू केलं तर मग आता सगळं म्हणजे आज पोळ्याच नाही केल्या. रात्री भैया बाहेर गेला खिमा खायला मित्रासोबत, मग त्याच्या पोळ्या पडल्या. मग दाजीला बरं नव्हतं, तुमच्या सर्दी आहे वातावरण, मग ते काय जेवले नाही. मग म्हणलं आता जाऊ द्या, पोळ्याच नाही करायच्या. पोहे बनवले होते ते तसेच राहिले, ते कोणाला खाऊ वाटाना. हाय ना, तुम्हाला पण नाही खाऊ वाटलं सकाळी. हे सर्दीच्या वातावरणानं होतंय. आणि मग आता चालूच आहे दही खाणं थंड्या वातावरणात. पण काळजात दुखते म्हणून मग या सगळ्यांनी मला कमेंट केल्या दही खाता. मग तेव्हापासून मी आता दुखायला लागलं दहीच खाते. नाही तुमचे दाजी म्हणून लागले चाल दवाखान्यात. दवाखान्यात जाऊन जाऊन किती माणसाला लय गरम गोळ्या पडतात मला. मग मॅच कटाळा केला. आणि भैयाला जर चांगलं तर भैया म्हणतोय होय ना दवाखान्यात, आणि हसतोय त्यो. हाय ना, दुखायला लागलं तर ते म्हणतोय काही पण दवाखान्यात जाय म्हणतोय. भैयाचा स्वभाव तसा आहे हसरा. आता माझा स्वभाव तसा आहे, मला पण तुंबून तुंबून राहणं आवडत नाही. जरसं बरं वाटलं तर मी हसीन खेळीन. तुंबून राहायला आपल्याला आवडत नाही, करमतच नाही मला तुंबून तुंबून राहणारा संघ. पण आहे ना, आमच्या घरात कोणीच तुंबून राहणार नाही. मस्त वाटते निवांत. भैयाला उडदाची डाळ बनवली होती, मिरची पावडर मधली आवडती त्याला. तशीच डाळ आवडते जास्त करून हरसू भैयाला, लय आवडती त्याला. तर म्हणे भात काऊन नाही बनवला, तो शपथ खाल्ली का म्हणे मम्मी मला जे आवडलं ते बनवायचं नाही. भात लय आवडतोय आमच्या भैयाला, पण मी थंडीचा नाही म्हणते त्याला, भात नको म्हणून. पण त्याला आवडतोय. मेहंदीचा कोण आणून ठेवले मी सकरा दिला. दुखा जाय तर काढलेच नाही. आता घरगीर साफ केल्यावर मस्त मेहंदी काढणार आहे पायावर हातावर. अशी करणार आहे मी आता. काल मग व्हिडिओ टाकायचा तर भैया म्हणे कशाला काढते मम्मी, म्हणजे उलास आणून देत नाही आपला भैया, असा करतोय. त्याच्या पप्पाच्या चॅनल मध्ये तसाच करण तो. राहू द्या आज, राहू द्या आज, कधी ते कटाळा करतात कामाच्या यानं, असं असतंय. आज काहीच नाही जास्त स्वयंपाक करावा लागला मला. हे जावा मग आज काय दूध पण नाही. आता
कटाच केला ना दूध आणायला जायचा. साखर संपली तर आता संध्याकाळीच आणीन साखर जाऊन. आता भैया म्हणलं 12 वाजता शाळेतून आल्यावर गाडी असून पण दही आणायला गेला भैया. म्हणलं भैया तू दही आणायला चालला साखर आण म्हणे. मी नाही जात, मै मित्र राहतात तिकडं, जात नाही भैया. असा करतोय आमचा भैया, कोणचंच काम ऐकत नाही. आणि मित्राचा फोन आला मग भैयाचं पाहायचं. भैयाला लगे 5 मिनिटं घरी राहणार नाही. असं कधी जाऊ होतंय. कपडे बदलू भैया मित्रा संग जाईन लगे गाडी घेऊन. मी म्हणलं चाल भैया आपण रविवारच्या बाजारात जाऊ, चॉक हे आणायला नवीन निघलेत गुलाबाच्या फुलाचे. तर ते मला घेऊन यायचे. तर म्हणतोय पप्पांनी ना. असा करतोय आमचा भैया. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.